भक्ती केली साधू बनून कामदास लागे तुझ्या जरा गडबड झाली. हो, खूप घाई गडबडीत आलो. ये बत्रे अहो सगळी कडे तयारी जातो. केली होती पण तिकडे विसरलो ना. हो हो, नैवेद्य बत्रे आणायला कुठची गेली विसरलो. बस. आता काय करायचं? उपनैवेद्याला पाणी सोड म्हणतात. खा देवा खा. जमाना पाहिजे. शिल्लक राहिली आरती. खाली देवा. काय चाललंय काय? लक्ष कुठे? हा? सगळं काही व्यवस्थित चालू. आरती मध्ये का थांबवली? आरतीची सुरुवात चांगली केला, हेच म्हणतो. शेवट वाईट झाला. या दिसतंय बरोबर वाईट तो खायलो. अभद्र बोलला. वाईट तुझं खायलो. वाईट तुझं खायलो म्हणजे काय? अभद्र बोललो नाही. काय बोलला? बाप्पाच्या पायाखाली कोण आहे? काय जवान उंदीर आहे. उंदीर मामा. त्या मामाची कामं तुम्हाला माहित आहे? काय केलं काय? काय केलं? कुडाच्या बाजारात चांगलं नवीन सोहळं घेतलं होतं. हो, आणि ते खुंटीला टांगलं होतं. ते त्याने कुडतडून खाल्लं. म्हणून मला त्याचा राग आला. म्हणून त्याला वाईट. काय चुकलं मला? हो, देवाचं वाहन आहे ते. मग देवाला राग आला. नकोच राग केला. बाप्पा रागव ना. मग आता हो काय करणार? मग आता असं करा, उंदीर मामाची आरती होऊ द्या. आता कसं सगळं व्यवस्थित झालं. हो, आता शेवटचं राहिलं आता काय राहिलं? दक्षिणा. दक्षिणा सकाळी. सकाळी सकाळी देणार. सकाळी कोणाकडे देणार? जवळ देणार पण. माझ्या बारक्याकडे. बारक्याचं बाबा काही नेम नाही. कोणाचा बारसा, त्याच्याकडे देऊ. कोणाचं लग्न, काय कोणाच्या कुठे कुठे जातो तेच कळत नाही. कुणाकडे देऊ? मग माझ्या अजितकडे. हो, तो माझ्या विश्वासात नाही. असं काय असे ना आणून देणार. हो, सगळं काही जे काय सांगितलं ते सर्वात जास्त भक्त कुणाचे असतील तर ते देवा एकमेव तुझ्याच आहे. योग्य वरती गेला. कारण या विश्वाच्या ठाई शुभ कार्य असो अशुभ कार्य असो प्रथम मानवंदना या गणपती गजाननाची. देवा म्हणून माझ्या दृष्टीनं सर्वात श्रेष्ठ
वस्तू आहे काय आणि या विश्वावर तो सत्ता साधावी ही माझी इच्छा आहे. यासाठी या विश्वात जर मी उल्कापात निर्माण करू नये तर तू तुझ्या मुखानं अंबिका असो हा सर्व श्रेष्ठ आहे म्हणून स्वच्छानं भगवान अंबिका असो. अरे बोलता बोलता सहज बोलून गेला. अरे या विश्वाच्या ठाई सर्वश्रेष्ठ कोण असेल तर अंबिकासूर. हे अंबिकासूर, अरे हा तू बोलत नाहीये तर तुझ्या अंतरी वावरत असणार तो गर्व तो अहंकार बोलतोय. अरे गर्व सोड, अहंकार सोड आणि स्वतःचा हे गणपती गजानना, अजूनपर्यंत एक देव म्हणून तुला मान दिला तर माझी इच्छा पूर्ण झाली नसेल तर दिलेला मान बाजूला ठेव. या देवाची देव ठेव. अरे देव तत्व म्हणून तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तू ऐकत नसशील तर नागराजा देवाचा अरे कैसा तू म्हणती गणपती गजानन माझा का म्हणत असेल तर याच्या तत्वावर मात करो. मी माझी इच्छा पूर्ण करेन. तुझा शेवट येईल. माझ्यासाठी नाही झालं देवा तुझा माझ्यासाठी नाही झालं देवा तुझा एक देवांचं मर्म आणि देवांचं मर्म म्हणजे फक्त हक्कावर वारे राजकर्त्या माझ्या प्रेमाचा धिक्कार तू केलास. रागाच्या भरात मी तुला शाप दिलाय. जे सुख तुला प्राप्त झालंय तेच तुझे सुख राजा तुझ्यापासून दुरापास्त होईल. मी देवतत्व आहे अर्थात मी दिलेला शाप राजकर्त्या केव्हाही असत्य होऊ शकत नाही. तो शाप तुला भोगावाच लागेल. भक्तांचा छळ करायला पण मार्ग आश्चर्य एक वेळ माझ्या मार्गात तुम्ही आला पण त्यावेळी अपयश मात्र तुमच्या पदरी आला आणि पुनश्च परत माझ्या मार्गात प्रयत्नवादी आहे. अपयशाच्या दलदलीतून यशाचा जन्माट आहे. पुन्हा प्रयत्न करा. अहो जीवनात वाचण्याचा प्रयत्न केला. हे रत्न तुमच्या हाती केव्हाही लागू शकत नाही. तेव्हा माझा सोडावी प्रार्थना दूर त्याप्रमाणे तुम्ही हत्ती आहात. ही तुला सर्व हत्ती आहे. एक माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या देहात रक्ताचा शेवटपर्यंत हे रत्न तुमच्या हाती केव्हाही लागू शकत नाहीये. तुला मी
समजले नाही हो. मुळीच नाही ना. स्वप्न सत्य झालं नाही ते नाही. पण पुढे पुढे आज मला दुःख भोगावं लागतंय या काळात. तुला मी सांगतो, पण तू दिलेला शापामुळं आज काय घडलं तुला ज्ञात आहे का? एका राजा विना सारे प्रजाजन मोडक्यात झाले. विस्कटला गेला. आज तू केलेली चूक, पण आज मी पाहतोय भळा तुझ्या नेत्रावरती एकसारखे अश्रू वाहत आहेत. पण ते नक्कीच तुला पश्चाताप झालाय ना. नयन कमलातून माझे एकसारखे अश्रुधारा वाहत आहेत हो. मी दिलेल्या शापामुळं राजाची लाख जनता आज पोरकी झालीये. ही लाख जनता दुःख बघते. आणि याला कारण कोण आहे, अपराधी कोण आहे तर फक्त मी आहे. मग याच्या पुढे तुला एक कर्तव्य ते आहे. सारखे माझ्यामुळे घडले हो. मग त्याच्यात मी चुकले आणि म्हणून राजकर्त्याची मला क्षमा मागायची. क्षमाही तू मागशील आणि त्याचा विस्कटलेला संसार सुद्धा पुनश्च जोडून तूच देशील. काय झालं? या काळ्या कुठांतरात ती बंदिवान आहे. सांगतोय मी. पण यातून वाचून मुक्तता कशी काय मी होईल? आहे ना. वैकुंठीच्या नारायणाच्या कृपा आशीर्वादानं या काळात वाहतो तुझी मुक्तता. मी करणार आहे. चल माझ्या समोर. युवा उद्योजक काशीनाथ नाईक यांनी आमच्या कलागुणांचा गौरवणी प्रदर्शित दिलाय. काशीनाथ नाईक यांचे आभार बक्षाचा स्वीकार. जिच्या पल्लवाला हात घालण्याचा प्रयत्न करत होता, तिच्या सौभाग्याचा आणि राजकीय नगरीचा राजा सिंहासन धन्यवाद देतोय. त्या व्यक्तीची माझ्या प्रतीक्षा मी करतो. ही व्यक्ती माझ्या नेत्यासमोर राजे सिंहासन दंबिका सूर्याला तुम्ही ओळखत असतात. दंबिका असला मित्र माझ्या अनुपस्थितीत माझ्या पत्नीला स्पर्श करण्याचा प्रयत्न तुझ्या करवी झाला. माझ्या पुढ्यात नजर जरी करून पाहिलं माझ्या स्वभावाची कल्पना आपल्याला असते. म्हणून आपल्या मुखातून जे शब्द निघतोय जो हस्त क्षत्रिय घराण्यात जन्म झाला, छातीवंत शिकारी आहे अशी पात्र उडता उडता किती मारली. हा सूर्य पराक्रमी आहे. मृत्यूला नावानं फिरवलंय. मृत्यू तुझा निश्चित आहे. मृत्यू पाठलाग बोलतोय. मृत्यू आहे.
कबड्डी अदमा नष्ट करील कंठ केलील सुधार भेकडा नष्ट करील कंठ केलील सुधार भेकडा नष्ट करील कंठ केलील सुधार भेकडा हाडी नबी असमयी हाडी नबी असमयी यमसुदनी तुझला यमसुदनी तुझला नष्ट करील कंठ केलील सुधार भेकडा नष्ट करील कंठ केलील सुधार भेकडा नष्ट करील कंठ केलील सुधार फुकाटची उतरून घेतलंय मी या जगात कोणाला आधी मदत करू नये. कसली मदत आणि केली? एवढा पण काय मी वाईट नाहीये. काय बोलताय तुम्ही? मग कसली मदत केली? काय बॉब मारले नाका बघून टाक. पण कसली मदत केली ती मला? हा? कसली आज द्यायचं हळद चूर पाणी मी आणतोय. तुम्ही मला जीवदान दिलंय. जीवदान बरा या मागाचं मारू टाकलं असतं. अंगा दुखता आपला जमलं ना तर आपण तिथे घेऊया. काय? मी मदिरा घेत नाही हो. मदिरा नाही तर मग बाजू घ्यावा ना. हो,
मदिरा घेत नाही. मग मदिरा नाही घेत तर इथे काय अशीच पडाली आकाशातून पडली. कडे किती चढलेल्या वरती मी चढली नव्हते. आ? तो पक्षी 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 मला घेऊन चालला होता आकाशात. पक्षी न कसल्या का कोंबड्याचा पिलं आणि घेऊन गेलो होय? कसं सांगू तुम्हाला? तुझा कोण नाव आहे नाही सोडणार झालं मी खरं बोलते हो. हा? तो पक्षी घेऊन चालला होता. काय पक्षी 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 करताय अरे माका उठवणं हरकत आता काय होणं होतं थोडंसं कोण येलो तुका म्हणा अहो, तो खरं पक्षी कोणतरी होता. हो, मी खरं सांगते हो. आणि गळ्यात एका दिसता गोगडे गेलो तुझं हो, ते शोधत असतील मला. पण त्या पक्षाच्या पाठीमागे तो तुला खाली शोधी तो पक्षी तुका वरती फिरायचा अवतार आहे का ती हा आता एकटी आहे हो. काय एकाची मला कोणी नाही आणली. ये एकटाय मग हवं तुका आधार अरे बरोबर एका आधार तिथले म्हणा सगळ्यांनी झाडाची फांदी कशी पडली झाडाची फांदी नाही पडली, झाड पडला. झाड पडत नाही. आवाज म्हाताऱ्याला लाकडे दिली समजायला आणि दुसऱ्यांच्या बायकांना आधार देऊ गेला. अरे या काय तर वाटत आहे तुमचा? या तर माझाच झाड झाडी झालेली बायको तुमच्या घरात मंगळसूत्र आता न खाता आणि या दारू टाकायला लागलं. खाली बसा. ऐकायला त्याला घेऊन जाईल मी माझ्या डोळ्यांनी बघले कानाने ऐकलंय. जास्त जर आता बोलायचं तर नाका दुखतो माहिती का? खाली बसा. तुझ्या पाठीत असते आता घेणार नाही. काय बोलताय? बरोबर बोलताय तू. अहो, ऐकून तरी घ्या माझं. आता ऐक त्याला. तू कोण मला सांगणार ऐकायला म्हणा. तू कोण माझा कोण बोलतो आणि ऐकायला देऊन सांगतो. अहो, वहिनी, ऐकून तरी पहिली रुपये दादा नको. तुला वाटत नाही काय? माझं ऐका जरा. तुझा काय बाबा तू कोण मला सांगणार? तुझ्या पटकन घेऊन झाले मी. होय 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 बोल. ऐकून तरी घ्या हो. आम्ही नको मामा नको. मी माझ्या डोळ्यांनी बघलाय कानाने ऐकलंय. तुझे हात भोवडीत होते, डोक्यावर हात भोवडीत होते, पाठीवर हात भोवडीत होते. आधार मी देते म्हणून सांगतो. तू बघून घे तुझा. अहो, काकी ऐका. काकीने कोणी काका नको. ओ अण्णा, ही काय तुमची मावशी? अण्णा काय सांगतो आणि तो मागतो. तरी बरोबर ओळखलं. काय सांगा तिला? अहो, जरा हळू बोला हो. हळू की द्या. हळू की द्या हो. मी वेळेचं तुझा नाता. काय द्यावं? बोलाय की मुलग्याचं भांडूळ बरोबर. आहे. माझ्या तोंडाचा मुंगळ्याचा वाळूळाचा. माझ्या तोंडात मुंगळे असो. तुका खातो त्याला जाऊ. अहो, ऐका माझं. मला बोलू द्या. आपण त्याला अहो, यांचे उपकार आहेत माझ्यावर. उपकार का थोडे टकले हात गोळल्या, पाठी हात गोळल्या, थोडे उपकार झाले. अहो, तसं काही नाही आहे हो. मग मी इथे मूर्छित पडले होते. मूर्छित पडले होते. बाहेर सरळ बोल मी आता मुशीत ऐकल्या नसतात मूर्छित नाही, मूर्छित बेशुद्ध पडले हा होते. असं सांग टकल्यावर जाणारा मागा मागा नको. आणि बघा त्यांनी मला पाणी देऊन मला जागृती दिली हो. मग पाय दुखता त्याचं तुझं काय ठाव? आणि दुखता तुझं पाय पायात काय झाला? मी वरून खाली पडले हो. वर किती गेलं? हो, मी कुठे गेले मुद्दा? वरतून खाली कसं पडलं? तो पक्षी घेऊन चालला होता मला. आता तुझं मगा संशय आहे. आता आपले संशय आहे. पक्षी म्हणजे पाखूर. हो. एवढा मोठा माणूस कावलं माणूस कोंबड्याच्या बऱ्यात घेऊन जाता. माणसात पक्षी नाही. अहो, तो पक्षी लहान नाहीये. मला मोठा खूप उपकार झाले तुमचे. एवढे उपकार केला. आता काहीचे उपकार करा. 4 दिवस आम्हाला फक्त आश्रय हवा. 4 महिने पाव पडावा चार महिने राहून कायम काळजी
तुम्ही तिघा आहे आता आहे कोणा नका नका नाही बक्षीस घालता असा टक्क्या आपल्याकडे ती पाकरा बोलणार ना पण ह्यो बोलणारा पाकुरा अरे कोण तू खरो पक्षी अशी माझ्या द्याला मग खरो पक्षी आहे तर खरं खरं सांगितलं होतो ना मीच खरो पक्षी मीच खरो पक्षी माझं नाव आहे खरो पक्षी माझं नाव होय आहे. काय करताय तू ज्याला तू अभय दिलाय मी अभय दिला ज्याला तू आश्रय दिलाय असं मी म्हणाक दिला या दोघांना माझ्या स्वाधीन तुला काय घेऊन चालेल काय बोलताय रे यांना? माझं भाऊ आहे तो. तीन पाच बोललेले, ह्या करतेला म्हणजे काय? तिला खापवायची तर खाऊन खाल्लेली होती ना. सांगायचं काय, बायको आजही मी घराकडे त्यांच्या काय व्हायचं बोला. दुसरे म्हणतात मी बोलू जाऊ काही नाही समाजात ना. काहीतरी जर बोलते तर गाडी घातली तर पाऊस वर मला कोण नाही उभारता. कारण सांगायचं काय, त्यांच्या भांडणी तू करा नको. काय? काय ग याची गरज नाही हा नुसता जरी बडबडत राहून या फडफडत मरत काय फळाची भिसा सगळे माझ्या खिशात एवढी हिंमत अशी पाकरे दिल्यानी किती देऊनी जाती चंद्र कोवळा पहिला वैला काळा मागे जराला जुनी गाय म्हणून काळा गाती अशी पाकरे
असला तर बोल नाही तर विशेष सोड. बोल तू काय नाही बोल तू पराक्रमी हा? शूरवीर होय मा मीच तो कर पक्षी सूर आहे मा तू हो सूर्यावर सरदार रात खातो होय ना. ए या लक्षात काय जो पराक्रमी हा अरे आहेच मी तो अरे घरात भांडणाला तू इथं होता म्हणून मी आलो. आता माझ्या घराकडे मी आलं ती अरे काय झालं तू अभयनं? त्यांच्या मागोमाग मी तू का सांगतो जो पराक्रमी हा तो खैल तलाव कुठं रणांगणावा कुठं रणांगणावा म्हणजे रणांगणी. रणांगणी. शांतीचा धिम्मा कसा या सवाचे बुडे जीवन आणण्याचं कर्तव्य मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 पण भक्तांच्या आज्ञेसाठी जरी थांबला तरी संकट दूर झाले. मरणासाठी तेव्हा तुझा आशीर्वाद मिळाला मनाच्या ठिकाणी समाधान वाटलं. तेव्हा या सर्वांना माझ्या स्वाधीन हे पक्षी अरे माझ्या भक्तांचं रक्षण करणं देवाचं कर्तव्य आणि त्याच कर्तव्य आज तो धर्म करतो. तेव्हा पित्ताला दिलेला शब्द जोपर्यंत पूर्ण होत नाही या समाजाच्या बाजूला नाही तिथून जाणारा विनोय तर समुद्र पदार झालेला तर भाग लावून बघा तुला मृत्यू दिल्याशिवाय तुझं प्रेमाला घ्यावा तुझा माझा उपाय नाही आहे आणि तुझ्याची वय मला ठेवायचं नाही आहे. हे माझ्या भक्तांचं निमित्त भक्तांचं रक्षण करणं देवाचं कर्तव्य आहे. माझ्या देवाची देवता विनाश हा भक्ती सूर्यनिरागच हो गणपती सूर्यनिरागच हो माझ्या मित्राचा सेवक केला म्हणजे माझ्यावर मात
केली आणि या भक्तांचं रक्षण केलं. अरे त्यांनी का सो अरे भक्तासाठी हा देव इथपर्यंत आलाय. अरे आजपर्यंत देवतत्वावर कुणी मात करू शकला नाही, तो तू काय करणार आहे? मग असं जर असेल तर या क्षणी एका देवापेक्षा अरे भक्त श्रेष्ठ आहे हे आपण नमूद केली. म्हणजे तुझ्याशी संघर्ष देव भक्त करणार आहे. हे मानव माझ्याशी संघर्ष आश्चर्य आश्चर्य अरे या ईश्वर अरे देवता भक्ताकडे आश्चर्य नक्कीच घडत असतात. आता कोण हा भाग्यवंत भक्त त्याला आपल्या देवासमोर मरायचं आहे? हे सध्या आपला देव तुला संघर्ष आणि तुमचा आशीर्वाद पाहिजे. महाराणी जे या तुझ्या देवाला जमलं नाही ते अशक्य ते शक्य तू करणार. जोपर्यंत देवाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे कुणालाही घाबरणारी निघाले तुझा प्रत्येक नाव आणून पाडे देवा नावाची बदल म्हणून सांगेल. महाराणी या विश्वास करा या देवाच्या सांगण्यावरून तू वागते. तो तुझा आत्मविश्वास किती आग्रह आहे या देवाकडे देवाकडून मी म्हणून राघवेश्वर अरे कोणताही अपराध केला नसताना माझ्या संसाराची राग रांगोळी तू केली आहे. मग तुला प्रत्येक नाव आणून पाडे प्रत्येक नाव कबड्डी गावात अभंग आहे की भंग पावणारे देववाणी अभंग आणि अभंग आहे. मग देवादिदेव महादेव तुझे कोण? माझे पिताश्री. मग त्या पित्याचे शब्द तू का कोण ठरवतो? कोण ठरविले? ठरव. मुळेच नाही. मी वरदी आहे त्यांचा. सांगतोय मी. त्याने मला वरदान दिलं. एखादी गर्भवती स्त्री तर ब्रह्मकुंडात स्नान करून ब्रह्मकुंड परिक्रमा पूर्ण करे तर तिच्या अति अकरा शस्त्रानं मृत्यू. मैं कपट का मुळेच नाही. तुला ऐकायचं असेल तर ऐक. ही महाराणी आहे ती गर्भवती आणि तू इथे येण्या अगोदर या समोर असलेल्या ब्रह्मकुंडात
तिनं स्नान केलं होतं आणि तुझ्याशी संघर्ष करत असताना तिच्या करवी या ब्रह्मकुंडाला खंडित बरोबर तरी ठेवल्या असुराचा शेवट झाला. पण ज्याला देव दानव मानव या साऱ्यांवर ज्यानं विजय मिळविला अशा दंबिकासुराला केवळ माझ्या पत्नीच्या शस्त्राचा आघात झाला आणि तो मृत्युमुखी पडला. सहज आमच्या कानावर शब्द पडले की हे सारं घडलं त्या ब्रह्मकुंडामुळे घडलं. देवा काय अशी या ब्रह्मकुंडाची माहिती? मग ऐक राजा, राजा वसु यांचा वंशज आहे आणि राजा वसु हा ब्रह्मदेवाचा मानस पुत्र ज्यानं ही राजगीर नगरी निर्माण केली. पण या नगरीत होती ती थंड हवा, शीतलता आणि म्हणूनच साऱ्यांच्या सहमतीनं या राजगीर नगरीत वाजपेयी नावाचा यज्ञ प्रारंभ केला. पण या यज्ञासाठी सप्त ऋषींची गरज होती आणि म्हणूनच राजा वसूनं सप्त ऋषीला विनवणी करून या राजगीर नगरीत बोलविलं. यज्ञाला प्रारंभ झाला आणि या यज्ञासाठी 33 कोट देवता उपस्थित होते. हा म्हणतात यज्ञ परिपूर्ण झाला आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि राजा वसूला म्हणाले, महाग राजन महाग, तुला जे काही हवं असेल ते माग. तेव्हा राजा वसू म्हणाला, हे देवा, मला माझ्यासाठी काही नकोय. जर द्यायचंच असेल तर या माझ्या जनतेसाठी उष्ण हवा हवी आहे. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले, सृष्टीच्या नियमात मी बदल करू शकत नाही, पण आज तू माझी भक्ती केली, हा वाजपेयी नावाचा यज्ञ केला, यज्ञ परिपूर्ण झाला आणि म्हणूनच या तुझ्या राज्यात मी 22 कुंड निर्माण करणार आहे आणि या 22 कुंडात 52 धरे निर्माण होणार आहे. यातील हे 7 कुंड सप्त ऋषींच्या नावावरूनच या विश्वाच्या ठाई सप्त धारा म्हणून वाटले जाते आणि यातील हे मधोमध असलेले कुंड, या कुंडाला माझ्या नावावरूनच ब्रह्मकुंड म्हणून सारे विश्व ओळखेल. या ब्रह्मकुंडात उष्ण पाण्याचा झरा निर्माण होईल आणि हा झरा कायम प्रवाहित होईल. या पाण्यात जो कोणी भाविक भक्त स्नान करेल आणि या कुंडाला परिक्रमा परिपूर्ण करेल त्याच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, क्लेश दूर होईल. सुख, समाधान, ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल. जो कोणी मदिराधीन असेल तुम्ही मदिरापासून चिंता करू नका. या ब्रह्मकुंडात स्नान करून क्षमा करा. तुम्हाला सुख, समाधान, ऐश्वर्य प्राप्त होईल, प्राप्त होईल, प्राप्त होईल. ब्रह्मकुंडाची महती कळली रे. हा? पण दैवी तत्वावरचा विश्वास मात्र अजून आमचा दृढ झाला नाही. अजूनही झाला नाही. कारण आहे त्याला. कारण ज्या दैवी तत्वाचं मी संरक्षण केलं, मग त्याच दैवी तत्वानं उपकाराची परतफेड म्हणून आमच्या संसाराची अशी विल्हेवाट का लावावी आणि अचानक एका आत्मी त्याला देवस्थानी स्थान का मिळालं? राजा, अरे काय समज आहे तुझा? तुला प्रत्यक्ष पाहायचं असेल क्षमा करा मला. जे काही मी घडविलं ना, आणि क्रियेशिवाय या विश्वात क्रियापद सोडलं जात नसतंय. अगं तू फक्त निमित्त मात्र होती. हा माझा भक्त याच्या जीवनात होतं ते दुःख आणि ते दुःख निवारण करण्यासाठी अगं अशी प्रेरणा आम्ही तुला दिली. म्हणजे मी मात्र निमित्त होते ना. हे सारं घडविलं ते तुम्ही घडविलं ना. माझ्या भक्तास सर्वांना स्वानंद नाही. बरोबर